अज्ञानतिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत, श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा. अशीच भाव अवस्था श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यावर होत असावी. द्वितीय दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून श्री गुरूंनी याला भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. आता उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राच्या पोथ्या अनेक संशोधन त्यावर केलेले संपादनाचे संस्कार आणि प्रचंड मेहनतीने सादर करून समाजासमोर ठेवलेले आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण वृत्तीतून तसेच दत्त गुरुच्या कृपेने आता उपलब्ध असलेले ग्रंथ सिद्ध झाले आहेत. श्री गुरुचरित्र ग्रंथ याची महती, महात्म्य आणि मान्यता याबाबत असलेल्या श्रद्धा, अनुभूती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडतो. सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधार अशी संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. परंतु याबाबत मतमतांतरे असल्याचे सांगितले जाते. भीमा अमरजा संगमावरील 1 महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात 5वा वेद असेच आहे असे म्हटले जाते. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला गुरुचरित्र महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. तर नेमके या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे स्वरूप कसे आहे तर इसवी सन 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिल्याचे म्हटले जाते. श्री गुरुचरित्राचे एकूण 52 तसेच काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. तर यांच्या एकूण 7491 ओव्या आहेत. ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी या ग्रंथाची विभागणी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मगाही विवचन ग्रंथकर्त्यांनी ओघवत्या भाषेत केले आहे. श्री नृसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे चरित्रनायक असले तरी त्यांचा पूर्व अवतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहेत. 4थ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितली असून 5 ते 10 अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्राचा आढावा घेण्यात आला आहे. तर श्री नृसिंह सरस्वतीचे जीवनचरित्र 11व्या अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत आले आहे. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या लीलांचे वर्णन यात केलेले आढळते. गुरुचरित्रात व्रत, वैकल्य सांगितली आहेत. यात्रांची वर्णने, स्थान, महात्म्य आले आहेत. आचार, धर्म विस्ताराने कथन केला आहे. अश्वस्थ, औदुंबर, भस्म महात्म्य विशद केलेले आहेत. गुरुचरित्रात शिवपूजेचे महत्त्व विशद केले आहे. रुद्राक्ष कसे धारण करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत, शिवरात्रीचे उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन अशा अनेक विषयावर सविस्तर, विस्तृत आणि सखोल भाष्य केलेले आहे. या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्यांचे मार्गदर्शन केलेले आहे. पाप कर्मांची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशांची चरित्र पाहायला मिळतात. साहजिकच हा ग्रंथ सिद्ध मंत्र असल्याची अनुभूती पारायण कर्त्याला आल्याशिवाय राहत नाही. परमपूज्य टेंबे स्वामी नेहमी सांगतात की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल, परंतु गुरुचरित्रातील किमान 5 ओव्या तरी नित्य पठणात असू द्याव्या. श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला नेमकं काय शिकवतो तर गुरुचरित्राचं पठण करणाऱ्या प्रत्येकाने
आत्मशोधन करावे. नेमके कशासाठी हे पठण करत आहोत? आपला नेमका हेतू काय आहे? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे का? हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्री गुरुचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआपच उलगडत जाईल, नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल. हे निश्चित अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकीपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. येथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही. इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापे असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगराहाटी चालवावी हेच सांगितले. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे. पण जगराहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल अशी शिकवण गुरुचरित्रातून मिळते असे म्हटले जाते. खरोखर गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे. नित्य अध्याय वाचन याखेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन मनन केल्याने गुरु महाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात. आपणास जर कधी संधी मिळाली तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचे आवर्जून पारायण करा, परंतु नियम लक्षात घेऊनच अनुष्ठान करा आणि अपार गुरु कृपा मिळवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.